सुराने मागील 6 महिन्यामध्ये आपल्या ढोलकीच्या तालावरती या महाराष्ट्राला नाचवलंय आणि असा आमचा केळकर आज तुमच्या सज्जामध्ये सामील झाला. तर साई तर त्याच्या ढोलकीची धुमक आम्हाला तर सेपरेट आहे त्याची. तुमच्या आवाजाची तर आम्हाला आवड आहेच, पण ते ढोलकीची तुला काय पाहिजे सर? थंडी लागायला लागली तुझ्या ढोलकीच्या याच्यामधून आहे ना, खूप गरमाट तयार करून. तुला काय पाहिजे, कुठला साऊंड पाहिजे नावाला सांग. नावा तुला घरी कुठल्या पोझिशन मध्ये जायचं? एक मिनिट त्याला वाजवू दे ना थोडस. 2 वाजवू दे, आमची अपेक्षा. 2 साहिल 1 मिनिट आमच्यासाठी एक गाणं वाजव बस, आमचं येणार. तुम्ही आराम करा. बुवांचा विषय, बुवानी सुंदर कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेला आहे. दुसरी फेरी मला वाटतं बुवान मीटिंग जोरात केलं, खरोखर जोरात केलं. भान पण राही ना बुवाला, किती वाजलं, एक तास किती वेळा. काय राजदादा कसले येणार ठेवतो रे. म्हणून मला माहितीये बुवा पिसालणार दुसऱ्या बारी, म्हणून मी चिमटा करून गेलो होतो. बुवा म्हणतो शॉर्टकट मध्ये घेणार आहे. मला जेवढा थांबलाय तेवढा प्रेक्षक भरपूर आहे आणि युट्यूबर्स आहेत, भारी रेकॉर्डिंग करायची क्लिअर ह्याची घालणार मी. भरपूर सोडलं याला, भरपूर सोडलं पण तिच्या मायाला कानातच मुताय बघत येणार तिच्या माया. बुवा म्हणतो प्रश्नाचा विषय, बुवांचे विषय मी फोडले. अरे खुल्या रे बुवा, स्वतःच्या गुरुचा आदर्श घेऊ शकत नाही तो. म्हणे बुवांना उत्तर मी दिलं, राजेश बुवांनी सांगितली तेव्हा राजेश बुवांचं पटवून घेतली. जा एका बाबाचा असशील तर त्या तुझ्या गुरुला विचार, एका घराण्याचे तुम्ही. त्यांना जे उत्तर दिलं काही दिलं ते त्याला विचार, नाहीतर बुवा पुढ्यात घेऊन ये माझ्या. कंडम बुवा, ए सचिन कंडम, तू लावून यूज करून फेकायच्याच लायकीचं. याची माकडं भरपूर बघितली. अजून बुवा म्हणतो की संस्कार काय मेल्याचे संस्कार. ए बुवा, एक म्हणतात ना चुलीत नाणी आणि झाली, तसं भरपूर तुझ्या धंद्यात बुवा. 7-12 सगळं टाटा माड तुझा आणि मला लागडे म्हणतो. जन्माचा नाही रे झाटू बुवा, जन्माचा लागडे नाही मी, जन्माचा नाही. म्हणून लोकांची बघ ही जोपासना मी चांगली करतो, म्हणून आजपर्यंत किती चिडतात. मीटिंग आज बुवांची मीटिंग जोरात. एकदा म्हणतो हे सिट डाऊन, मी काय म्हणतो ना ऐका, तत्ताच परत किती फिरवला होता काय माहित. पहिल्यांदा बोलतो याला, अरे नेल्या काहीतरी भांडीव, बारीचं भांडीव ना. मी सुद्धा पहिली बारी गेली, माझी बारी आवडली नाही ग. जेवढा मोजका प्रेक्षक येणं नसेल ना तर बिंदास नाही म्हणा. मी कार्यक्रम पहिला केला तर आवडला नाही, फक्त तुमच्याकडून एकदा उत्तर दे, आवडलं की नाही. ए शाकण्या मिरवायच्या नाही बुवा माझ्यासोबत. मला म्हणतो माझी कॉपी करतात, माझी कॉपी. मेल्या काय मेल्या तू उदितणार आहे ना. अरे छाटू बुवा, उदितणार आहे ना. मोहम्मद रफी आहेस तू,
लांबरे बुवाचं निरवतो माझ्या समोर टोमन. ते जेवढ्या शाहिरांची नावं घेतलंयस ना तू बारीक, त्यांना घरात नेऊन पुरसतीन लावून घेतो कामाला. मला बाकी काही म्हणायचं नाही. आज कार्यक्रम कोणाचा नाव होता तसा? माझा आणि तुमचा आहे ना. मला बोल, मला 2 शिव्या घाल. बुवा म्हणतो मी मग काही शिव्या घालू, तू मेला पालू, चमडीवर भालू. म्हणून बुवा तुला काही नाही, तुझ्याकडे काही दिलं नव्हतं मी बोलायसाठी, म्हणून जे बोललास तेवढं. आणि म्हणतो मला अरे तुरे गेली मी उंचीवर मोठा आहे, ज्ञानात मोठा आहे, काय मिळाला जसा ज्ञानाचा पंडित. तुला कुंडीत भरीन बुवा, कुंडीत. ए लागण्या म्हणतो तुझा काढतो धूर मिठा बाजून. अजून म्हणतो बुवा तुमचा धूर काढीन, भरपूर ठिकाणी काढलेला आहे. आणि तुम्हाला म्हणतो झोपवलेला आहे. मेल्या झोपवायचं मी बुवा. म्हणतो चिलमी स्त्रीलिंग आहे. ए चुतमारणीच्या चिलमी. आता असं म्हणतो तो मारिश मामा बुवा नव्हती, मारिश मामा. रामायणाचा विषय म्हणतो की धाकट्या धीरानं म्हणे काहीतरी गाणं बोलला ना, शेवट क्लिअर कट येत नव्हतं, मेल्याची वाचा ओढ दिली होती. साऊंड चांगला लावला होता, तुझा वाच नाही, तुझा गाण्याचा विषय बघ. तो काहीतरी म्हणत होता की धाकट्या बहिणीला असं काहीतरी लावली. तुमच्याकडे चालतं ते, आमच्याकडे चालत नाही बुवा. शास्त्र मी माझं शॉर्टकट मध्ये सांगितलं बुवा, नागडा करून सोडणार तुला बघ. अजून म्हणतो आणि नमनाचा विषय राजूदादांना फरमाईश दिले म्हणून, नाहीतर मी बुवा कार्यक्रम केले तर तेवढे युट्यूबवर सर्च मारतो. मी कधी नाही नमन करत. दादा साक्षी आहेत म्हणून मी दादाच बोलले होते की एक नमनाचा भास्कर मी नमन करतो. आणि बुवा केले, तुझी लायकी सुद्धा नाही. एका शिजनला सेंचुरी मारवणारा कलाकार आहे बुवा. नमनाचे तुझा आवाज नाही, तुझा साज नाही. आणि म्हणे आधी शाकादायी कर. अरे याला आमच्याकडे येता होतं भीक मागतावं. ओ बुवानो शाकाहारी घ्यायची आणि कसल्या वेळे छाटणे मिळवतोस. आम्ही बोलत नाही म्हणून आम्ही आदर्श ठेवतो यांचा. का शाहीर सचिन बुवा म्हणजे मोठे, पण हे खोटे. हे फक्त स्वतःची पाचलतात. त्यांना माहितीये एक म्हणतात ना स्वतःच्याच ज्यावेळेस आपण मरल्यानंतर खालोकच असतो. यांनी कालोखात कुठं काय केलं यांना नाही माहिती, म्हणून हे पाचलतात. वाट नका तू तिकडे परत म्हणतो ढोलकी श्रीलिंग, ढोलकीचं म्हणतो श्रीलिंग. तुझा काय वाजवू काय रट्टा पडा. अय तुझी टुमकी वाजून मी टुमकी असं काय म्हणतो. वाजव नमान, चल दाखवतो ह्याला नमान खेळ. दगड म्हणतो आणि म्हणे काय मी बुवाना उचलला म्हणतो. उचललाच नाही बुवा, मी जर तुझ्यावर पडलो ना तर उठणार नाही तू. मलिंगा म्हणतो, मलिंगा आमचा म्हणतो सणस बुवा ना सणस, त्याच्यावर का दिसतो. मेला ही माझी आणि खानदानी पेशाची ते पुरले मी बनवले नव्हे. एक काम कर बुवा, उद्या जाताना ना आता जाताना तुला काढून देतो, जिथं लावायची तिथं शक्ती त्याला परत तुझ्या छाटोबा भरपूर घेतो मी. आजवर बोललो नव्हतो तुला, पण आज बोलणार नक्कीच. तुझ्यासारखे छाटो भरपूर बोललो बघितलेले आहेत. आणि आज म्हणता की माझ्या आया बहिणींवर बोलायचं नाही. काय बोललो होतो पहिल्या वरी सांगा ना. युट्यूब चालू ठेवायचं, ह्याची घालणार मी. ह्या मंडळावर आहे पदाधिकारी आणि मला सांगतो शक्तिवाल्यांची पोरं नाचवतो सगळ्या. हा देवेंद्र शिमन कलाकार आहे ना बोवा. जो नवीन जो कलाकार असतो त्याला पुढे आणण्याचं कार्य करतो. पैसे अजून म्हणतात उत्तर मी यांना दिली, तुझ्या बापाला पण जाऊन विचारायचा. खरोखर सांगतो तो प्रश्नाचा विषय राहिलाच मागे. निकमदादा आहे ना त्या ठिकाणी, निकमदादाच बोलला होता मी, म्हणून त्या विषयावर तुझ्याशी चर्चा पण नाही करायची. असू द्या. आज बुवाने उत्तर दिलं माझं तिरुपती म्हणे तुला भाद्रवी नेऊन देतो.
तुला जमत नाही ना बुवा जमत नाही म्हणून मेसेज करतोस काय मोबाईलवर. बुवानो हे बघा व्हिडिओ टाकलाय हे तुमचं उत्तर मिळाला येडा कुठचा गबाडी झाला. बुवानं रिप्लाय दिलाय बुवा म्हटलं अध्यात्मात जा अध्यात्मात. आणि गेल्या तू मला काय विचारतोस आध्यात्मिक असेल तर तसा विषय सांगा. शोध ना शोध. मी मान्य केलं की नाही मला बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मी मान्य केलं तसं कधीतरी मला कमजोर बाजू घे कमजोर बाजू घे. नाहीतर बुवा घरात आहे ना काठीन धरून उभा करायला लागेल तुला काठीन. म्हणून एक विषय बुवा आज सोमनाथ शेडवे. माझी म्हणे कॉपी घरी आले बोर बेलास तेव्हा आहे ना कुठं फोकस मध्ये सुद्धा नव्हतास तेव्हापासून आलं मारतोय मी. खोट बोलतो किंवा तरी शिवा. विषय बाबा लिहून परत वारी झाली ना तू रडणार माझ्यासमोर गॅरेंटी. याच्या जास्त मधली म्हणून काय म्हणतो बघूया. अरे मी तर भोल्याडा मी ठकू हा विषय आधी वाजवू नको बुवाच्या कानात शिरू दे. नाही तर आता उंदीर मुतला असेल मला तिकडे मागे गेला असेल दादा गेलेला आहे जाऊ मीटिंग साठी. म्हणून सचिन बुवा लांब ना गाडवलेल्या म्हणतोस कसा झोंबवतो तुला गाडवला तुला. म्हणून काय म्हणतो बुवा बघा. अडग्या गोळचा बाडगा चेला भाकड कथा हा करतो कशाला काही तुलाच जमलं रे नाय. करडवलीस तुझी माय बुवा आपली आय नाही बोलत. करडवलीस रे माय तुझी तू बुवानी गणाची माझ्या कटिंग बुवा म्हणतात. मी काही वर्षापूर्वी म्हटलेलं बुवांचा गण बुवा जे गायले तोच गण. मी माझ्या गणात चेंजेस होता की बुवांचे चेंजेस होता. मी अजून माझा गण नाम तसं नाही. बुवानी जो गायलेला आहे म्हणतात की मी कॅसेटचा माझा गण आहे माझी कॉपी करतात. तुझी कॉपी बुवा तुझा पोरगा करेल मी कशाला करू. मी कधी आलो तर हे सचिन चल. म्हणून कॉपी बुवा माझी कॉपी करताना माझा पोरगा करत तुझी कशाला करू तुझी कशाला करू. अरे वेदांत बरोबर आहे ना. हे फुकणीचे सांगणारे आम्हाला म्हणतो चिलमीवाला मी चिलमी. तुला कसा आज कांद्या देणार. अजून म्हणतो बुवा काय म्हणतात गणाला बुवांचा गण आडवू गणाला मंगल मूर्ती ओवाळू आरती या सभारंगणाला. आरती ओवाळतोच गणपतीच मेल्या हे फुलचोड बुवा. हे नमनाचं गाणं हे नमनाचं गाणं इकडे सांगायचं ना बुवा तू. मंगळ मूर्ती ओवाळू आरती या सभारंगणाला. माझा गण ऐकलं ना बुवा. गण वेगळा होता ना. आणि हा सांगतो मेला चोरटा चमडी चोर. परत म्हणतो गोपालाकडनं आणतो उडवून घे तुझ्याकडलं. मी कोणाकडे बुवा भीक मागत नाही. माझ्याकडे जे आहे ते आहे माझ्याकडे जे आहे ते आहे.
आणि ते बुवाची वाचावण्यात आली होती. गोपालाकडे म्हणतो, गोपालाकडे. त्याला म्हणायचं होतं गोपाल करंडे, अय सिद्धू, सिद्धू कुठे आहे सिद्धू? गोपाल करंडेला जाऊन विचार बुवा. कधीच नाही त्याच्याकडे भीक मागितली. तुला सांगतो मी कोणाची कॉपी करत नाही अजून. बुवा रंगमंचावर आहे, रंगमंचाची शपथ घे. आणि मी याला म्हणतो कला जाईल, म्हणतो कला जाईल, तुझी वाकत आली आता, कला संपत आली, तुला उतरती लागली कला. घेणार घेणार. गोपालाकडे म्हणतो, जा गोपालाकडे. गोपालाकडे बुवा तुला किती जण लागतात ते मला माहिती. हा स्वतःचा कविता वगैरे त्या मोबाईल मध्ये गाणी म्हणणार बघून. ते सुद्धा कधी जेव्हा आम्ही इथं गाणार तेव्हा हा सांगणार ना अमुक चालू म्हणतोय, तेव्हा याच्याकडे गाणी येतात. आम्ही चुकी वाटलं घरी, ए सचिन बुवा, हा तो लांबून चांगला सोडतो. नंतर मग म्हणणार सोशल मीडियावर बुवा येणार आमचा, आम सॉरी मी त्या दिवशी बुवांना बारीक बोललेलं काहीतरी झालेलं आहे आमचं. हे तंद्रीत बोलतात, आम्ही बोलतो आम्ही नाही बोलत, हे तंद्रीत बोलणार. नंतर म्हणणार बुवानो सॉरी, आता पहिली करायची झक मारून. नंतर म्हणणार बुवानो सॉरी, हे नाही आपण वन मॅन शो जागेवर होतो, ठोसा ठोसा जागेवर. म्हणून काय मंडवर लक्ष असू दे. शॉर्टकट एकदा फिरव बोला. बुवा येतोच काही नाही. ए सचिन बुवा तुला दाखवतोच ना हत्यार केवढा. ए बुवा हिजडा म्हणतोस, हिजडा दोन एका छक्क्याच्या बोलत आहेस म्हणून म्हणून खोटं बोलतोस. माझा तोंड मला खोटं वाटतोस तू. हा छक्का आहे, हा छक्का. म्हणून जवळजवळ 40 वर्ष लागला शिक्का बुवाला. ए बुवा ओके नक्की 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 तुझ्या शब्दाला प्राधान्य दिलं. या बुवासारखा बोला नाही मी. चालतंय बडबड बडबड. ए बुवा ए छक्या. म्हणून काय म्हणतो बघ, गाडव म्हणाला गावड, गाडव म्हणाला गावड. मला नाव सवडी. हो अरे लांबना ए सचिन बुवा, अरे माझा आहे लांबना. अरे हातामध्ये धरतो पायावर ते कर. ए कंडक बाबा, ए सचिन कंडक, घाबरू नको. दिलदार आपण इथं यांच्याकडे झाकू नये. अरे हातामध्ये धर पायावर ते कर. लावीन ठुक लावून बुवा बामना. असा सोबत सोबत. अरे हातामध्ये धर पाय जरावर. लागल्या म्हणतोस ना एक दिवस चान्स दे बुवा, एक दिवस चान्स दे, रात्र गाजवतो तुझी. हातामध्ये धर पायावरती कर. ठुकी लावून लावीन बुवा बामना. लांबना बुवा माझा लांबना. बुवा माझा I
गेले होते रे बुवाकडे उधारी नाही ना. बुवा म्हणतो तुझ्या उधारी आज म्हणतो पूर्ण फेडणार. बुवा कधी आलो होतो खेळात तुमच्या आणि माझी कधी उधारी गेलेली आणि म्हणून बुवा म्हटला 40 वर्षानंतर शिक्का बसलेला आहे. वैयक्तिक बोलत नाही बुवा, वैयक्तिक बोलणार नाही. तुम्ही जे बोललाय त्याचं पलटवार नक्कीच. बुवा चिडणार, बुवा नक्की चिडणार, पण चिडून जायच्या आधी बुवा खेळातल्या बारीचं माझं पैसे द्या नाही तर झोपून नशिव नाही इटवलं नाही बोलांनी. 4 तारखेला बारी झाली. बुवा म्हणतो पैसे नाही भेटले अजून, ते पैसे द्या आणि बुवा जावा. बक्षीस भरपूर 500च्या नोटा दिले. बोले की नाही आला आले पैसे आले 500च्या नोटा. भीक माग्या बुवा, भीक माग्या. लोकांचे पैसे द्या आधी, माझं बुवा दे, मी गरीब माणूस आहे. दिलं नाही आहे काय येड्या. 4 तारखेची बारी बड्डेची वाट माझं पैसे द्या आणि जावा काही जाशी होतं. चिडून जाऊ नको कारण मी बुवा तो मी म्हणतो सचिन बुवा मला भाव काय जाऊ काय रे सचिन जाऊ काय गेला. राजू दादा मी तुझ्याकडनं पैसे घेत पोहोचू. हा बुवा सुपारी देऊ नका ते माझं पैसे गेला येड्या. 4 बरोबर याला हिसड्या काय असते. बुवा पैसे दे याला याला आहे ना. हा बुवा पैसे पैसे बुवा पैसे. लोकांसारखा नाही मी म्हणणार, लोकांची कॉपी करीत नाही. पैसा आला नाही म्हणणार. बुवा म्हणतो हा किती 4-4 500चे नोट आले. भीक माग्या बुवा आता जेवतोय गडबडला असे मीटिंग करा. मीटिंग बुवांची जोरात झाली. राजू दादा म्हणजे आपली जान आहे यार. हा मीटिंग जोरात दिलेली आहे. म्हणून एक विषय आहे असा इंजेक्शन देणार तो जाईपर्यंत खेळा. अरे लागलेला टाका कधी घासून जाईल का 17 घर फिरणारी एक घरात राहील का शिळखाना शेजारी न बाई तुमसाठी आमच्या बाबूला पाहू द्या. पोरा नाही पोरासाठी दाखवून काय करू आमच्या दोघांचं काम जरा आतमध्ये घालून घ्या. जरा आतमध्ये घालून घ्या मग त्या गोट्या बाहेर राहू द्या. सनम दादा अरे वाजव का याच्या ढोल का सचिन बुवाचा अडस वाजवला ना. अडस सनम बुवा अडस पण खडस सचिन बुवा खडस आणि अडस म्हणून इच्छा तुझी करणार पुरी. अरे जाऊन विचार तू बापाला एका रात्रीत बुवा तुला गाढवा एवढा म्हणतो बुवाचा गाढवा आहेस तू म्हणतो गाढव. एका रात्रीत बुवा तुला माझा गाढव याच्या एकदा तरी जावे पंढरी सावळ्या हरी हे काव्य सावळ्या हरी.
मला